इकडे चालू गुरक्यांचो सर्वे. गुरको आजारी गेलो, कोरोना पेशंट दिलं, त्यांचा सर्वे चालू. आशाबाई दिली, आशाबाई. जेव चाललं तर जेव, नाही तर बाहेर हो तिकडं गप्पाने झोप जा. कार्टून बिटून काय नाही. तर इकडे आपण लाकडं आणलेत पिकअप भरून. नंगो काय रे लब्बाड, हा का एवढी थंडी लागता होय. बिर्याणी आता बघूया, पैशाक बरा नाही. इकडे चालू गुरक्यांचो सर्वे. गुरको आजारी गेलो, कोरोना पेशंट दिलं, त्यांचा सर्वे चालू. आशाबाई दिली, आशाबाई. एकूण सगळे किती आहेत नेपाळी? चार. आणि आता झोपड्या म्हणजे त्या चार जणांचे झोपडे सांगा किती आहेत ते. बनवले नाही होत, पण सांगतो थांबा. एका कुटुंबातला एका एक झोपडी अशी पकडा. त्याच्या सुट्टी असते आहे आतमध्ये. हे तुमचं आणखी मध्ये खायची. आणखी कोण नारायण विचारायचं ना, तो कोण जाते त्यांच्या घरी? तो कोण अदिल चौगुले. अदिल चौगुले ते हाजी अदिल. अहो पण ते येतात जातात ते सर्व कसे करशा. थोडे दिवस इकडे राहणार, थोडे दिवस बागेत. अदिल चौगुले ती पण माणसं आहेत ना दत्तवाडी. जेव पटापट. काय अरे हे लबाड बाहेर गेलं बा अंतुरणाच्या. हा अंतुरणाच्या बाहेर गेलं बा. हे लबाड इकडे या. काय वा जेव चालला तर जेव, नाही तर बाहेर हो तिकडं गप्पाने झोप जा. कार्टून बिटून काय नाही जेवलंच तरी चालत. समजला का? आमचा परी बघ. तुझा ऐकला परी बघ आमचा कसा काय. अरे जमिनीवर आला तर मी काय करू हिला आता जमिनीत. आपणच गेला रोळत तिकडं. या इकडं या ऊ नको. या इकडं या. बोल आता. अरे हे बरे कधी उठला? हो परे तुका थंडी नाही लागत अजिबात? एकटाच अगदी खेळत राहता पोरगा आमचा. त्याचा कोण नको. एकदा त्याचा पोट भरला बास की एकटाच खिदळत राहता. नका बघ काय रे, माझ्या सकाळी नका लागली त्याची. नका काय रविवार शुक्रवार नका वाढलेली बघ काय. हे बरे काय रे काय झालं? अंघोळ केली आहे. तर इकडे आपण लाकडं आणलेत पिकअप भरून. आता खाली केला, जस्ट गाडी लावली वरती. श्री बाबा सॉरी काम करतो. शी केली. चल उद्या नेऊन सगळी एवढी गोट्यात टाकूची आहेत, समजलं ना? हा ही सगळी लाकडा उद्या नेऊन गोट्यात टाकूची आहेत. का म्हणजे इस्तो पेटवूक. मग उद्या नेऊन टाकायचे. मग काय सांगितलं आता तुका? सांगितलं काय मग तुका आता? चला चल 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 भूक लागली टरटरीत. काय मी माझं आणलंय, माका नाही माहिती डब्बू.
होतोय आतमध्ये. जा श्री बाबा डबो घेऊन ये. केशातली चावी काढी बा. हे बघ या केशातली चावी. आणि डबो घेऊन जा पप्पा बाबा तो. जा मम्मीक सांग बाबाक सांग चल म्हणून. तर परी उठला आमचा नंगो. काय रे लब्बाड. हा काय हसताव काय त्या लब्बाड. परे काय काय उठलं तू. हा ती बाईकचीच आहे तुटलेली. हे लब्बाड. परे काय काय झोप पूर्ण झाली झाली. हा अगोदरच उठलेला मी नाही उठवलं. हे लब्बाड काय ले मी उठवलंय मग अगोदरच उठलेला. पाळणा व पूर्ण हलवता ते का आता पाळण्यात ठेवू नको खालीच ठेवायचा. काय तर पाळणा पण टाके तोडून. एवढा डांबीत झाला आता. होय ना होय ना डांबीत झालं ना तू. कायलेला बाड. हा बघ बघ काय खिदा आता पाय हसता बघ आता. पाय बांधलेलं म्हणून. बांधले नसतं तर काय पाळण्यात पण तर उलटा फिरला असता. खिदा आता बघायचा काय करतात. अगो आता त्या का पाळण्यात ठेवू नको. पाळणा पण टाकी तोडून ता. संध्याकाळचं ठेवतो दिवसभर ठेवतो कुठं. काय लब्बाड. एवढी थंडी लागता होय. काल पण ना थंडी जाम पडू लागली. मी पण आज टी शर्ट घातलाय नाही तर मी पण उघडत असतो. काय परे होय ना आमच्या परीत थंडी बिंडी काय लागत नाही अजिबात. हो या बघा बघा हे लबाड परे आणि होय तर आता भूक लागली जामा कारण गाडी खाली गेलेली भरलेली गाडी त्याच्यानंतर खाली गेलेली तर भूक लागली लय. आता दुपारचा होता आता गेला जिरोन त्याच्यात आणि आता करूया पोटपूजा. तर इकडं राणीने काय बनवलं बघूया. तर इकडं बनवलं पिट्टी. ह्या काय ही वांग्याची भाजी कपडा काठीये पडले. ही चवळीची भाजी कपडा काठीये पडले. व्हेज आपल्याला घशाखाली खाली ना उतरत नाही. आपण कसे नॉनव्हेजवाली माणसं. इलो दिवस वार नसतं एक पण वार नाही सगळे उपवास आपलं इलो दिवस सारखं. त्यापण हे बघून सगळे म्हणजे कसे माहिती कपडांना आठीये पडतं. या आता बघूया नाही तर मस्तपैकी आमलेट. काल बघितलं असेल आपण काय केलेलं ब्रेड आमलेट. तर आज नुसतं आमलेट बनवून मस्तपैकी आडवं हात मारू ताव मारूया. नाही मच्छी केलं नाही ना खया काय माहिती. मच्छी आहे ना मग काय नाही फ्राय करायची आहे. खया खया ती घ्या मावरा गया गे घेतलं नाही घ्या मावरा नाही ना घेतला. घ्या मावरा गया फ्राय केलेला की रांधलेला. रांधलेला मावरा. राणी गरम कर हा मावरा. टोपा खाली बघ. टोपाखाली का ठेवतो कारण मांजरा खातात म्हणून. तर गरम कर. तो कर तिकडं मी गरम कर. रात भरणार. राणीचा उपास कसलं उपास धरत वसाडे. आम्ही उपवास पाळतो. तर गरम कर भूक लागली या. कर तिकडं. आयोग सांग आयो आयन केलं नाही तू खाल्लंस. घ्या आयो गरम कर. वर काढ श्री बाबा अय्यो आणि उपडी करून दे. नाही करणार. पिटीयेत ना जरा हळद जास्त टाकायची म्हणजे ती पिवळी होता. अजून किती पिवळी हवी. समजला. कड आल्यावर का पिवळी होईल. एकदा मी पिट्टी बनवलं होतं पातळ अशीच पातळ होती आणि हवा तेवढा पीठ टाकलं होतं आणि काय बक्षी त्या डांगर पहिला जे पूर्वीची माणसं असते त्यांना माहित असेल आपली तांदळाची भाकरी. हा तांदळाची भाकरी उड्डाचं पीठ असं असतं माहित आहे.
ती त्याचं डांगर तशी झाली, डांगर बोलतात, तशी झालेली पिठी बनवलं होतं तेव्हा, जेव्हा आई फर्स्ट टाइम मुंबई गेली तेव्हा. मग त्याच्यानंतर हळूहळू मुंबईला गेलीच नव्हे, जेव्हा ती गेली मुंबईला तर तुझ्या हातात फर्स्ट टाइम माझ्या हातात तेवढी गेली तेव्हा. हा, तेव्हा हळूहळू शिकले. मे बी जरा कुक झालं. बिर्याणी नादखोळा बनवते. अजून आम्हाला एकदा पण बनवून दिलं नाही. थोडंफार भारी कुक झाले. आता 2 महिने झाले, एकदा पण आणून दिलं नाही बिर्याणी बनवून. काय रे मामा पण बिर्याणी कधी बनवणार? बिर्याणी आता बघूया, पैशाक बरा नाही. पैशाक बरा नाही. 2 महिने झाले, 2 महिन्याचा पगार काय घेतलाच नाही. असं काय नाही, 2 महिने झाले. गरम कर. मी नाही करणार, तेवढं कर. हे टोप हे काढ, म्हावरा काढ, टोपा खालचा काढ. तू ही साठाची ताटा की काय? हे आता म्हणा तयारी नाही. मग आणि पाहुणी आलेली ना जत्रेच्या दिवशी, तेव्हा काढलेली जेवणाला. हळूहळू काढ. वडपाटी वडकड ताटा बाजू कर. हळू काढ. कढई वड. एकातून कडे पाटी वड. हा, ठेव. हा, आता नीट उचल. तो झाकण काढा ती उपडी करशी. हात जाऊ नका इकडं तिकडं, पाहतीच सांगते. कसला मावरा आता काटेरा दिसता बा. ताब काय खिजाळता? जा दाखव. ओय करता. ओय करता. आपला बाप करता तर तुम्ही हं? काय मामा बाप फोटो मध्ये बोलते खूप आवडतंय. आवडतोय? हो का? हे परे काय रे लब्बा? काय बोल आता. वाव, काय खिजाळता बघ. आहे थंडेली, पण थंडीत तसे पडतात. थंडी म्हणजे अशी कशावरून जास्त पडते समजायचं की जास्त पडली. आपला तर माहिती खोबरेल तेल आणि बाटलेत असतात. आता साखर लागला ना की समजायची थंडी लय पडली. हाय लागलं ना, खोबरे तेल मालिश करायला घेतलं ते पाहायला. आम्ही तेव्हा पहिले शाळेत जायचो ना, तेव्हा सकाळचं शनिवार असलं ना, मग आम्ही चुलीला ती बॉटल ठेवायची. बॉटल ठेवायची, ती पूर्ण हे झालं. एकदा एकदा बॉटल पण कडवलेली आहे. मग आईची गाळी मार, आईचं अजून पण मार खातो, असं काय नाही. तो काय हात जास्त करून ह्याने मार खाल्ला नाही. तर ती बॉटल कडवलेली पूर्ण, ती त्याच्यावर मग भांडणं असायची आमची तिघांची. मग ते पहिले दिवस भारी असायचे. पण बिचारे बंड्या एवढं नाही करायचं, मध्ये करायचं. आमची दोघांची जाम भांडणं असायची. राणी एकदा असं चोपलं होतं ना, तिला दाबून मारायचं. राणी एकदा असं चोपलं होते, बापरे. आणि संध्याकाळी इल्यावर माझ्या आईन फेस काढला. तर राणी एकदा लय मारलं होतं जाम. ताट होता संध्याकाळी मग इल्यावर माका फेस भेटलो. माझं फेस काढला संध्याकाळी इल्यावर आईन. एकदा चोरी झालेली होती, आम्ही लहान होतो. भाऊ 4थीला होता, मी 2रीला होती. आणि शिंदेची काजू आणि चोरी केलेली होती आम्ही. आम्हाला कसं वय करायचं माहिती नव्हतं ना लहानपणी. तर ती वयाची पण आम्ही आतमध्ये जाऊन काजू काढून आणलेले. तर मग शिंदे आलेली सरिता वहिनी, ती सांगायला या आईला की काजू वगैरे न्यायला आणि पोरांनी. आम्ही कोण होतो, मी, भाऊ, मैया
आणि कोण होता रे? माहित नाही. चल राहून देतात जेवू दे, भूक लागली. ताईने काय केलं माहितीये काय? आम्हाला मधी पाठी म्हणजे पडवीत खांब होते, पडवी मधी खांब. हे जुनं घर होतं तेव्हा, इकडे ती पडवी होती, तिकडे ती खांब, ह्या साईडला ना खांब होता. असं म्हणजे मधी खांब आणि ह्या साईडला ना खांब होता, खांबाला इथं बांधलं नव्हते आणि तिथं ना मस्त की मिरशंगाचे धुमी घातलं होते आईने. मिरची तुम्ही घातली. मिरशंगाचे धुमी घातलं होतं आणि एवढा त्यापासून आम्ही चोरी करायची बंद केली. त्यामुळे तेव्हापासून जाऊ दे आता, लय भूक लागली हा. कोणा नाही. आणि झोपवचा, कारण अंग मास लय दुखता. 2 दिवसानंतर आज गेलो होतो आपण वर्कआउट करायला, तर आजचं भारी पडलं आपल्याला. मे बी उद्याला उठायला होतं काय माहीत नाही. उद्याला जर उठायला झालं तर मग उद्याला कल्टी मारणार 5 वाजता. तर आता पोटपूजा करूया आपण मस्तपैकी, तुम्ही पण या जेवायला. ओके, तर आता आपण काय बोलतात, मासे, पिठी आणि भात ताव मारूया, आडवं हात करूया. तर जेवूया, जेवल्यानंतर भेटूया. चलो.